आमिरची धमाल, गाण्याची कमाल, आमिरची धमाल, दोस्ताना हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरती, नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची. रे घरी गेल तुला का तू इथं बसलाय वय कर. झटका झालाय, झटका. झटका कोण मेले? आता असला झटका नाही, झोल झोल धंदा झोल. ए गाना तू तसं झोलचा धंदा बंद केलं, तू आपलं जा, माझं मला बसू दे जा. हा मग तुला वाटतं का मी झोलचा धंदा करतो म्हणून? मग कशाला आलाय मला झोलचा धंदा म्हणतो? तसं नाही म्हणत मी. काय झालंय माहितीये का, गाडी गावली एक चिप मध्ये. हा गाडी घ्यायची आपल्याला. अरे गाना तुला का आण खायला पैसे नाही, गाडी फिरवाय पैसे भेटले तो तुला? हा लाज वाटली पाहिजे तुला. अरे का डोक्या बिका पडलाय करला का तू आमरे? मग काय तर. अरे मी धंदा करायसाठी गाडी घ्यायची म्हणतो या. वर्ध्या हानाच्या वर्ध्या, मुंबई पुणे रोजचा अपडाऊन. मला का ना तुझं का घासलेलं डोकं कधीपासून चालायला लागलं. आणि मग साईड बिझनेस जाऊ आपल्याला संध्याकाळची एकदा शिट्ट भरली की डायरेक्ट बॉम्बेत शिट्ट भरली की डायरेक्ट इथं घरी. रातोरात तर निघा ना. गाडी बिडीची पडात भेटली का? लयची पडात एकदम चिप मध्ये. आपला तात्या नाही का? बरोबर तात्याने त्याच्या पाहुण्याची गाडी आणली. होय का? त्या पाहुण्याला लय पैशाची गरज आहे. नडलाय म्हणलं की मी आपण सुट्टी देतोय तवा. आणि पार्टनरशिपचं नियोजन आहे ना तुझं पण? आणि मग काय पार्टनरशिप म्हणजे ते कसं माहितीये का, ड्रायव्हर मी किन्नर तू नुसतं पैसे गोळा करायचं आणि मी रात्रभर फक्त गाडी चालवणार. ड्रायव्हर मी किन्नर तू. अरे गाना गाडी किती सीटाची? गाडी पुढे 2, ड्रायव्हर किन्नर आणि माग 3, 5 आणि मध्येच मी आलो, मग तिथे 2 झाली, मग 3 जणांची सीट वाहतो का? ते बी पुढचं नियोजन तयार केलं मी. गाडा बनवायचा गाडा, माग त्या गाड्यात माणसं बसवायची आणि जाऊ दे दाना माग सगळी झोपून रिलॅक्स मध्ये. म्हणजे होऊन दे टांगा पलटीन घोडं फरार. काय गाना काय तसं नियोजन नसतं. लक्षात घे, ह्यातलं मला चांगला एक्सपिरियन्स. ऐक, माणसं माझ्या गावात ओळखीचे आहेत, वर्ध्यात येणार लय. लक्षात घे, पुण्याच्या मुंबईची मला सारखी म्हणतात आम्हाला पुण्याला जायचंय, मुंबईला जायचं, गाडी आहे का? ऐक, मी वर्ध्या बघत जाईन. आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो गाना, ड्रायव्हिंगचं बी तू काय टेन्शन घेऊ नको. तू फक्त पैसे घ्यायचे घरी बसून. मी डायरेक्ट वर्दी मारून नाही येईन गाना. 5,000ची वर्दी मारली रे, 2,000ची वर्दी मारली रे, 1,000 रुपयाची वर्दी मारली गाना. तुला लावला चुना. म्हणजे मला काय तू काय येडाबिडा समजला वैर? म्हणजे तू जाणार माझ्या परत वर्ध्या करणार, म्हणजे पैसे बी तिकडच, तू बी तिकडच. येताना 5 शिट्ट्यांनी येणार, 10 शिट्ट्यांनी येणार. आणि हिशोब किती शिट्टा देणार? 2 शिटाचा, 1 शिटाचा. तो काय मला उल्लू बिल्लू समजणार तुला? जाताना बघा आंबऱ्या, तुला नीट सांगतोय, जे काय असेल ना ते दोघंच करायचं. अरे पण मी काय म्हणतो तुला, नाही अजिबात ना. मी काम कर ना, तू घरी बस, मी वर्ध्या आणतो. तुला पोलिसांनी काढलं तर काय करणार तिथं? मी हातापाया पडेल पोलिसांच्या. पोलीस जसं की चचमम होतो आणि शिकव मला. पोलिसांच्या समोर चचममच करावं लागतं. लय टाईट बोललं का नाही मग लगेच कातर लावते, लगेच फाटते. ऐक, ही तात्याची गाडी काय काढली कोणाला माहित नाही ना? कोणाला माहित नाही. आणि त्याला काय म्हणले माहितीये का, रोखचोक पैसे देतो म्हणलं तुला, लगेच घेऊन जातो. तो आपल्यासाठी सकाळी त्याचा मला फोन आलता, पण म्हणलं कसं तुझ्या एकदा नजर खालना घातली म्हणजे फायनल करायला मोकळं झालं. व्यवहार सगळा झालाय. 35,000 भेटली. फक्त 35,000. पैशाच कसं काय आयला? काय बिशी लागली काय? आता बघा पैशाचं कसं काय. आणि तू काय कधी उपयोगाला यायचा? माझ्याकडे उलटा केलं तर रुपया पडायचा नाही माझ्या खिशातनं. काय मग? अरे आम्ही लय पैसे तुझ्याकडला का? लय पैसे. आणि मग अरे बॅलन्स नाही माझ्या 3 दिवस झाला मोबाईल मध्ये. 300 रुपये मोबाईलचा बॅलन्स का उपयोगाचा नाही? माहिती का नाही? काकत कळसा ना गावभर वाळसा. कुठं काकत कळसा आहे माझ्या? अरे तुला इथंच आहे पण दिसत नाही. सगळं नियोजन केलं डोक्यात. तिथनं रात्री जी मी असं सूत्री फिरवले तुला मेंदूतली, पैसे कुठनाचं काय करत सगळं प्रॉपर डोक्यात आहे. फक्त तू नाही म्हणायचं नाही, फक्त नाही म्हणायचं नाही. 24चा प्याला तुला डोळं झाकून प्यावाच लागलं माझ्यासाठी. सगळं पिन मी, पण मला नियोजन सांग, त्याच्यावर मी हो म्हणायचं नाही. आमिर तू माझा मित्र आहे का नाही? विषय नाही. मी तुझा मित्र आहे का नाही? विषयच नाही. आपण लहानपणापासून सुख दुःख दोघांनी एकत्र बघल्यात, बरोबर ना? आणि आता हे झटका झाला ना, पैसे कमवून परत लगेच तुला मोकळा करतो ना,
ह्याच्यापेक्षा तो चांगल्या बनवून टाकतो तुला. नाही झटका होऊन दे पण माझा फटका होऊन देऊ नको. नाही, नाही, पटकन नाही. मला नियोजन सांग. काय झाले माहिती का ह्या बाळ्या झाल्यात खराब, ह्याचा कलर बी गेलाय. बर. बरोबर का नाही. हम्म. ह्या दोन्ही मग बाळ्या मोडू आपण. हा. चांगलं 30-35 हजार रुपये येतील. बर. लक्षात मोडू हा. डायरेक्ट गाडी खरेदी करू रोख आणि वर्ध्या बिरद्या मारल्या पैसे आलं ह्याच्यापेक्षा मोठ्या करून तुला आपण रोख. बाळ्या. रोख 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 रोख. आला का लय का शान आहे आला का माझ्या बाळ्यावर तुझा डोळा असेल मला कधी वाटलं नव्हतं. हा म्हणे बाळ्या इकिन ही इकिन कलर खराब झालाय सोन्याच्या बाळ्या कलर गेलाय नामकं गेलाय लहानपणी जलमलेल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी घातलेल्या बाळ्या मला ह्या आणि म्हणे की बाळ्या मोडून बाळ्या आम्ही शिरसाला मग पगडी 50. कोणाच्या पुढचं शिरसाला मत अरे बाळ्या आपण परत करू केला का मग जीवन दुसती आपली. तसलं मला काय सांग नको. ते बाळ्यांचं बघू पुढचं पुढं आधी गाडी बघू. नाही 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 गाडी बघू ना तुला बाळ्या द्यावं लागतं. तसं नको करू नको. मी लय आशेने आलोय तुझ्याकडं. तसं करू नको. गाडी एक नंबर येईल करतला का आपल्याला धंद्याचा विचार करला का तू. बाळ्या का तुला पोट भरणार आहे बाळ्या घालून. बघ नाही तर परत म्हणशील निम पैसे मी दिल तर निम पैसे तू दिल तर. नाही 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 काय नाही. सगळं पैसे तू द्यायचं आणि निम मी त्यातनं वसूल तुझं देऊन टाकतो केला. अर्ध्या अर्ध्या तोळ्याची एक एक बाळे लक्षात घे. आहे ना. हा. हा, चल चल हा. तुला एक तोल्याचे करतो. चल तात्या. धूम चाले धूम चाले धूम कस काय धूम चाले. कस काय ऐका नाही दुधासारखी पांढरी शिपत तात्या कारण है ना ती आणलं का आमिरला. आणलं. हा कसं आहे बैठक व्यवस्था ही कुशली. बॉनेट खोलता त्या बोनीट काय झालंय माहिती का. आहे का त्याला नाही ती वाईस थोडं जास्त दिवस उभी असली ना गाडी त्यामुळे अरे उभी असली बघ हा जास्त वापरत नाही ना. नवीच गाडी म्हणजे नव्यासारखीची. आमिर हा अरे हाफ स्टार्टरला चालू होती. होय का हा. तू बघ की तू दाखव. नाही. मी ट्रायल बिल सगळं मारलंय. ट्रायल मारली वय मग काय. आला का म्हणजे मला काय नुसतं हे करा. कसं काय मग हाफ स्टार्टर चालू होती. इंजिन कापा रे. इंजिन एकदम कापा रे. गाडी बंद कर. ओके का नाही. बघू पड कधी अरे पुसली आताच मी. उसा आलोय वय अरे का ना हा? पेट्रोल लयच कमी आहे रे ह्याच्यात. पेट्रोल पेट्रोल हा डोक्या बिका पडलाय का ऑइल गेज आहे. होय हा शेड्यावानी काय मी बोलत जाऊ मला नका. का तुम्हाला गाड्यातलं काय कळत नाही ना. सगळं त्याला माहिती आहे, कळत मुद्दाम नाही. करताय ती. आला का आमचं गॅरेज सोडा पोट गाव तरी आमच्या गाडीचं. आमचं गॅरेज तुला काय माहिती होय रे आता व्यवहार आपला सगळा झालाय. हम्म. तुला काय करतो हम्म. तासाभरात तुला सगळं पैशानं देतो. काय झालंय ए आम्ही जरा थांब जरा थोडस बघायला लागेल टायर बिर बघायला लागेल जरा थोडस उचलतो कर गाडी. अरे सगळं बघितलंय मी. एक नंबर गाडी लागा तू काय ऐकत नाही लागा. एक नंबर आहे लागा चालू हे का ना बिलू. तुम्हाला घ्यायची घ्या नाही तर बाबा मला लई गिरायक आहे. ए, तसं नाही थांब. घ्यायची का म्हणजे म्हणजे असं काही गाडी उचलून टायर बघू दे. अरे बाबा चेक करायला नको होय. चेक कराय. मी सगळी चेक केली म्हणतात. मग? नाराज होऊ नको लागा. अरे नाराज व्हायचं नाही लागा. पाहुण्याला गरज आहे म्हणून नाही तर मी कशाला गाडी ऐकतोय तेव्हा. हा बरोबर आहे की. मग? पाहुण्याला पैशाची गरज म्हणून एवढी चेप मध्ये आपल्याला मग? मिळते. तात्या हा. ही कवाचं मॉडेल आहे रे काय नाही काय बरं सांगितलं तर तुला सांगितलंय का रे मी. हा 2008च आहे 8च. हा 2008 8 म्हणजे होऊन दे आमचा गाठ. हे आंबरे तू लावू नको नाट. आयुष्यातली पहिलीच खरेदी आहे. लगे अगं ना. गाठ होईल लॉस होईल पाळ होईल. अरे 2008 म्हणून म्हणतो रे मी. अरे असं ना 8 असतं म्हणून काय झालं. बरं सोड 2008 साल तर मला लय चांगलं गेलं हा. होतं. त्या सालात लय पैसे आलत माझ्याकडे. खायला नव्हतं कर्ज बाजार एवढाच बोला एवढाच. झालंय सगळं हा. फायनल. तुला काय तात्या. करतो माहितीये का एक तासाभरात ते जरा सरापाकडे आम्ही जरा पैसे ठेवलेत. हा. तेवढं घेऊन येतो. तास नाही आणि 2 तास नाही पेपर आणि गाडीचं पेपर बघून ये मला. पेपर 2 दिवसात येतो का तुला म्हटलं ना मगाशी. हम्म. 2 दिवसात येतोय तो. हा ते पाहुण्यात जरा काय झालं माहितीये का हा. बाहेर गावी गेले पाहुणं. तिकडे आहेत पेपर. हा तसलं काय तुझ्या विश्वास आहे माझा. काय टेन्शन नाही. हा अरे का नाही एवढा उतावळ होऊ नको की पेपर बिपर बघू दे गाडी. पेपर संघ घेऊन गेले आम्ही. 2008 अरे 2008 म्हणजे गाडी आता रिपासिंगला आली असली. अरे येऊ दे, मग रिपासिंग बिपिशिंग असं सगळं पेपर क्लिअर आहे सगळं. क्लिअर सगळं. आणि मग आणि तू लय चला चला करत जाऊ नको का आमिर. तुला कळतं काय दोघात गाडी घ्यायची नाही अरे मग माझं काय का नाही सल्लं बिल्ल पेपर बघितल्याशिवाय गाडी कशी घ्यायची. आम्हाला गाडी द्यायची नाही जा. अरे तात्या तसं नाही. अरे तू थांब केला का. विश्वास. अरे तात्या का लोकांचा आहे का लांबचा आहे का त्यो. अरे लोकांचा असला म्हणजे गाडीच पेपर बघितल्याशिवाय गाडी कशी घ्यायची. म्हणजे तुला पेपरवर विश्वास आहे तात्या विश्वास नाही का? नाही का
आता त्या मस्त तुझ्या विश्वास आहे मग? पण अरे शेवटी अर्गाने आपला धंदा चालू करायचा आहे अडचण नको. तुला म्हणलंय पाहुणे गेले हे बघ, हा पाहुणं बाहेर गेले 2 दिवसांनी येते तात्या काय काळजी करून 2 दिवसांनी पेपर आणून दे हा ए आणून नाही 2 दिवसानं पेपर आण 3 दिवसानं गाडी घेऊ आपण चल. आता लगेच लगेच नाही व्यवहार तोवर करा गाडी राहते का त्याला मारण्याचं गिराय घेत नाही कालपासून गेली म्हणून सांग ना गाडी त्याला 101 रुपये दे ऍडव्हान्स. कुणाला 101 रुपये दे ऍडव्हान्स. हॅलो हा गाडी आहे की हा ते येणार का नाही नाही कॅन्सल झाली कायची फोन येतात बघ बरं. तू टेन्शन घेऊ अर्गानाला- नका लगेच आलो आणि पैसे देतो काय नाही. चल, चल. नाही तसलं काय नाही अजिबात तात्या गाडी पेपर बघितल्याशिवाय मी गाडी घेणार नाही तुला सांगतोय मी. तुला आता शेवटचं सांगतोय का ना मी. हा आणि बरं का तात्या गिरायक आलं ना तर देऊन टाक पण आहे का ना पेपर बघितल्याशिवाय आम्ही गाडी घेणार काय नाही. चल. म्हणला गिरायकाला विकून टाक म्हणजे तू सांगणार का आम्हाला गिरायकाला विकून टाक माझ्या मुळावाला स्क्वेअर हा अर्गाना आपण पार्टनरशिप मध्ये धंदा करणार आहे माहितीये ना. अरे असला कुठं पार्टनर असतो पार्टनरशिप मध्ये 100% विश्वास लागतो तुझ्यासारखं असं नाही आलं का लक्षात तुला बघवत नाही मी काय खरेदी करतो तुला काय वाटत होतं माहितीये का ही गाडी तू घ्यायला पाहिजे होती असं तुला वाटतंय या अरे लका नाही लाग ना सगळं मला कळतं आंबया. तसलं काय सांगू नको शानपणा तात्या तुला शेवटचं सांगितलंय मी पेपर बघितल्याशिवाय गाडी घेणार नाही ध्यानात ठेवू नाही तर गाडी फोडून टाकीन तुझी. काय? हा कशाला असलं दोस्त पाहतात काय माहिती. हा नाही तुझा माझा मी बघतो तू नाही मग आजपासून तुझी माझी पार्टनरशिप नाही ही धंदा आपल्या दोघात करायचा ना कॅन्सल मग आता त्या मी तुला पैसे देतो हा. माझी विश्वास आहे का नाही तू गाडी कसा घेतो ना तीच बघतो मी. काय? हा गाडी कसा घेतोय तीच बघतोय बरं मी बी बघतो की तू कसा आडवा येतोय ती तिथं तुला आडवा करतो होय रे मला आडवा करतोय हो बघतो मग? मी बी. बघतोय की मी बी अरे आयसान फरामोश अरे लुईला बाडे अरे जुळतोय माझ्या त्याला बघावतोय तात्या तवा चला लय गाण सवय तसली बोखांडी घेऊन हिंडायची. अरे मला काय माहित हा. आणि मी तितका साधा बोलायला का ह्याला सगळं त्याचं प्लॅन दिलं कुठनं कशा वर्ध्या मारायच्या मुंबई पुणे कशी चालवायची गाडी आणि म्हणलं चांगलं तुला संघ म्हणून किन्नर म्हणून बस माझ्या बरोबर असू दे हो, मी एकटा करीन काय टेन्शन नाही हा फक्त तात्या प्लीज फक्त दुपार पण वाट बघ कुणाला लगेच होय म्हणू नको अरे मला काय पैसे मिळले मला कोणाला तरी द्यायची जण. नाही अरे काय झालंय गाडी बिडी दारात असल्या ऑटोमॅटिक माझं लग्न बिग्न होईल वर्ध्या बी मारील मी मग काय? तुझं बी उपकार विसरायचं नाही मी हा अरे पण पटकेच कर कारण आता बघितलं ना तुम्हाला आताच मगाशी फोन आला. हो 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 बरोबर आहे की तू एक काम करतो का काय? फोन हे बघा आला फोन. कट कर आणि काय कर दुपारपर्यंत फोन स्विच ऑफ करून ठेव काय बावड बिवड झालंय काय तू. अरे येवर माझं 36 1000 रुपये एखाद्याने 36 मागितले मग माझा कशाला मी तोटा करून घेऊ. काय का तात्याला काही मला नाही काही पटलं म्हणजे असं का म्हणजे मी एवढं जीवाचं रान करतोय सकाळपासून पळापळ करतोय हे का मग म्हणजे 36,000 रुपयाला देऊन टाक ना 1000 रुपयासाठी 1000 रुपये वाटतील ना मला फायदा होतोय माझा. बघ तात्या मग हे बरोबर नाही मग तुझा माझा 36चा आकडा होईल तुझं 36,000 आलं तर गाडी दिली तर 35ला आपलं फायनल झालंय का नाही झालंय पण तुझा अजून इसार नाही काय नाही कसं फायनल झालंय. अरे आता मी तसल्यातला माणूस नाही इसार द्यायचा आणि पसार व्हायचा तसल्यातला मी नाही तुला इसार पाहिजे का पैसे आहेत की पटक्यास दे देतो की काय मोठी नोट काढ. बरोबर हो बघ 10 रुपये हे काय 10 रुपये येत अरे 10 म्हणजे ही माझ्यासाठी 10 लाखासारखं येतं अरे ही काय खेळण्यातली कार्य होय 10 रुपये असं तात्या इसार काय इसार आहे ना पैसे लक्ष्मी डावू नको हा बरं असू दे ती लवकर ये जा. दुपार पैसे तू अयो असली पांढरी दुभाट गाडी बघण्यासारखी अक्षरशः माझ्या तर मनाला लग्न राहत नाही माझं यावरची वा. नवसाच करतो. अरे हॅलो अरे किती वेळात येणार आहे अरे लवकर या ही तर एरिया मिक्सर येऊन पडलंय आता वापसा बी हाय पाठदिशी टाकून घेऊन मोकळं झालं पाहिजे अरे का मला बाकीची बी काम आहे तिला का बर या लगेच या ठोकला का औषध मारणार आला मला आता तिकडे जावं लागेल परत इथं या माझी परत तिकडे जाऊन ये तुम्ही हा ना अजून इथंच होईल ही काही इथलं गडी येत लवकर मला औषध आहेत परत दुसरी लगेच 5 मिनिटात वातावरण झालंय परत चला राहणार. आव 5 मिनिटात आलो तुम्ही त्यावर जोडून बिडून घ्या बा आणि लगेच तयारीत राहा ना हो जाऊ दे पुढे ही का पळती खुशी लय खुशी आज मी लय खुशी लय आनंदात काय झालं काय गुड न्यूज लग्न जमलं काय लग्न सुद्धा जमणार मुलं होणार तडाम ताशा वाजणार बँड वाजणार लका मग माझ्याच बर मला तुमच्या थोडा हाताचा मुळ पाहिजे फक्त हाताचा मळ हो हातार मी हात तर सकाळी साबण लावून धुतलेत
अहो म्हणजे कसलाच मळ नाही, तसला मळ नाही नाना. हाताचा मळ म्हणजे किरकोळ किरकोळ रक्कम पाहिजे तुमची. अशी भरार घेतो आता नाना. तुम्ही श्रीमंत झाला का नाही? झालाय का नाही? मी लय नाही श्रीमंत, पण खोटं नाही बोलायचं नाना, माझ्याच खोटं नाही बोलायचं. तुम्ही आता श्रीमंत झाला का नाही? तुम्हाला असं वाटत नाही का की आपला गाणा कार्यकर्ता आहे तो बी श्रीमंत झाला पाहिजे? 100% वाटतं. हा, मग 100% वाटतं म्हणल्यावर थोडं तुम्ही काहीतरी थोडा हात दिला करणं गरजेचं आहे का नाही? बरं, हात दिला करू, पण कशाला कशाला कशाला? काय झाले माहिती का नाना? अहो नाना, ते आपल्या गावाला तात्या नाही का, त्याच्या पाहुण्याची गाडी आहे आणि पाहुणा लय नडलाय. बर, खाली 35,000 रुपयात गाडी देतो या. 35,000? हो. मॉडेल कधीच आहे? मॉडेल 2008 सालचं या. 8च? हो. एवढं स्वस्त का देतो या? नडलंय, याला पैशाची लय गरज आहे. आणि मग नडल्या तुडलेल्या आपण आहे ना, आपण बी नडलोय नाना. अरे पण ती गाडी घेऊन नुसती हिंडवत बसणार का? तो का नाना, मी हिंडवाय मागतोय तेव्हा. मग अहो मस्त गाडी घेणार आणि वारद्या हाणणार सगळ्याच्या. म्हणजे दिवसभर गॅरेज, नाईटला ट्रिप आणेल. एकतर फलटण बारामती, नाहीतर बॉम्बे पुणे रोज चालूच अपडाऊन. अरे पण गाना आल्टो गाडीत शिटकत बसणार नाना. किती का बसणार? माझ्या डोक्यात सगळं नियोजन आहे. मी मागं गाड्या तयार करून घेणार आहे. ट्रॅक्टरला कशी मागं टायली असती तशी ह्या गाडीला मी मागं टायली करून घेणार आहे आणि टायली सगळी पेशंट मस्याना या. तसला गाडा बिडा चालतो येड्या. आरटीओ पकडेल आणि आत घालेल तुला. आणि मी मग आरटीओ धरले, मी नानाचा कार्यकर्ता लगेच नानाचं नाव सांगणार. मग तुम्ही कशासाठी? मग नाना नाही म्हणणार. आणि ऐका की नाना, नुसती काय मी वर्दीलाच नाही वापरणार. आता इलेक्शन लागतील, त्याच्यावर मस्त मध्ये बोंगा बांधतो आणि करतो ना आपला प्रचार चालू. अगं बया, इकडून आले नाना, तिकडून आले नाना, काय माया का विचार करा पक्का आणि बाजूला शिक्का. म्हणजे नानाचा प्रचार. बर असू दे नाना. माझा आचार विचार कसं आहे, मी फक्त माझ्या एकट्याचा कधीच विचार करत नाही. मग लगा प्रचार म्हणले लयच भारी झालं. आता रानात काही पैसे लय आणले नाहीत, थोडं असते, थोडं देतो तुला बरं का. पण हे काय लय मोजत बसत नाही. 10,000 आहेत. 10 आहेत ना? हा, 10 आहेत. आणि घरी जा, प्रियाला मी फोन करून सांगतो तुला अजून 25,000 द्यायला. तुम्ही चागे माझ्या बरोबर. मी कशाला? आता मला गडबड आहे. हितलं खायावाली येते रानात औषध मारायला गेलोय, मला पाठदिशी निघून जाईल. वहिनी नाही देत राहू लय, मग मला त्यांचं लय वाटतं बाबा. काय देत नाही? काय ती काय पदार्थ देते वय? माझच पैसे येतं घरी, मी फोन करून सांगतो. मला द्यायच्यात म्हणून सांगू नका, दुसऱ्या कोणाला तर द्यायच्यात म्हणून सांगा, नाही तर फुगत भांडणाचा पाय होतो. म्हणजे अपमान करता माझा नाना. काय अपमान करते म्हणा? मी रात्री दिवसा नानाचा प्रचार केला, अपमान करते तिला असे. मग काय मग असू द्या असं नाना, मला राग येत नाही. नका. शुभ दिवस आहे आज आणि संध्याकाळी मस्त पूजा बिजा करा. या गाडीच्या आलं की फोन करतो तुम्हाला. माझ्याच हस्ते की पूजावानं आणि गाणं जेवायला जाऊ. व्हायचं आता काय झालंय, लय दिवस निघतो नाना. तुझ्या येऊ का मग? हो ये, चालतंय. आता मला जाऊ का? मला इथलं बघून दे, मग जायचंय. आंबऱ्या कर, तुला काय वाटत मला कोण पैसे देणार नाहीत वय? अरे लय ओळखीत माझ्या. आयसन फॉर्मस तुला शिटाव सुद्धा बसून देणार नाही. आंबऱ्या का ठांबऱ्या. वहिनी, नानाचा फोन आलता का? नाही आला. नाही का? ते नाही का पार्टीला पैसे द्यायचे, कोणतं दुकान येऊन थांबले वाटतं. नानाला वेळ आहे, नाना मला म्हणले घरनं पैसे घेऊन तेवढं पार्टीला द्यायचं म्हणून. कसल्या पार्टीला? ती मटेरियल घेतलंय ना कुठल्या तरी पार्टीचं, ती लोक येऊन थांबलेत वाटतं. अहो पण माझ्याकडे नाना 1 रुपया सुद्धा ठेवला नाही. कुठून द्यायचं मी पैसे तुम्हाला? आणि त्यांनी मला सांगितलं बी नाही काय तसं. फोन करा की तुम्ही. हा हॅलो. अहो ते गणेश भाऊ आल्यात, कसले पैसे तुम्हाला ती मागतात माझ्याकडे? ते पार्टीचं. अहो कसल्या पार्टीचं? माझ्याकडे एवढे पैसे नाहीत बघा. ती का तुम्ही रात्री दिलेलं? हा बर बघते, थांबा कपाटात. थांबा आले मी बघून. हो चालतंय या.
हा बघा भाऊजी, काय काय माणसं असली असतात ना, त्यांना कमवायची सुद्धा जरा सुद्धा अक्कल नसते. लोकांनी पै जमा केलेले तोंड वर करून लगेच मागून घेतात बघा. आता जे आहे त्याचं द्यावंच लागणार किंवा वहिनी. अहो पण कमवायला येत नाही तर कोरडे हिरीत जीव देवानं जाऊन लोकांचं कशाला मागावा हा. आणि आमचा नवरा ना असला भोळसाट आहे ना, त्या भोळ्या शंकरावानी लगेच त्याला मुंगळं लागल्यावानीच माणसं लागतात बघा, जरा पैसे दिसलं की. तसं नाही ही आता नाना स्वभाव चांगला आहे, एकमेकाला मदत केली पाहिजे. कशाची मदत केली पाहिजे? कामधंदा हातपाय काय मोडलेत होय? मला काय करायचं, त्यांनी कुणाकडून घेतलं असेल त्याचं आहे का नाही. येतो वहिनी मी. हा या परत पैसेच मागा या, दुसरं काय कामाला येत नाही तुम्ही अजिबात. काय बाई माणसं, काय घेऊ नवरा तर माझा उठलं उठसूट पैसे दे, बायको आहे तर राबायला, धुणं भांडी झाडून लोट. तात्या बरं झालं आला ती. खरं बोलावलं एवढं लगबगीने. बोलावलं म्हणजे काम झालंय. हे तुझं 35,000 रुपये मोजून घे. आणि काय माहितीये का, इथं तुला देवापाशी का बोलावला, देव आपल्या दोघांच्या व्यवहाराला साक्षी आहे. त्याचं काय असतं का नाही, तसं नाही. फक्त 2 दिवसांनी पेपर तेवढं मला आठवण दे. तुला म्हणलंय ना, विश्वास आहे का नाही? हाय 100% विश्वास आहे का. पूर्ण आहे ना 35? मोजून घे की म्हणतोय. कारण काय झालं माहितीये, मला पुढे पाहुण्याला ट्रान्सफर करायचे पैसे. आपलं तरी काय रे आता. बरोबर आहे, लगेच देऊन टाक. लगेच मिटवून टाकायचं, लगेच यावर मिटवणार. मग गाडी आता चल की मग लगेच जी माझ्या ताब्यात, लगेच नेतो. देव साक्षीला बरं का. मी कुठं काय पैसे दिल्यात तुला. माझं आलोच मी लगेच. आलो. हॅलो ना, घरी या लगेच 10 मिनिटात. गाडी पुजायची तुमच्या हस्ते. हो काय घेऊनच येतो आता लगेचच. बरोबर यो पावला सुरुवात झाली, नांद्याला सुरुवात झाली. जय श्रीराम. नंदी देवा सुरुवात झाली. आता नोटा त्याला काय आलाय तोटा. मला तर हुशार ताट काढायला सांगितलं, फोन तरी कर. माझा फोन त्याने ब्लॉक केलाय, अजिबात उचला नाही फोन. कशाला ब्लॉक करतोय? तुझं काय नाही तिथंच तर. तुला माहित आहे का, तुला माहित आहे त्याला कसला राग येतो कसला नाही, काय सांगावं. आला झालं बाय. तासभर ताट काय एकच नंबर आहे. स्पोर्ट बाईक पुजून घे. अभिनंदन मित्रा, कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. आणि कोणाचा मित्र आहे तो? कोणाचा म्हणजे तुझा आणि कोणाचा? माझा कोण मित्र नाही. कशाला आला तो आमच्या घरी? कशाला? मग हो काय मला काय म्हणतो, कशाला आला म्हणतोय? कशाला बोलतोय कशाला बोलतोय मग तुला नाही माहिती? लय जळकुट आहे माझ्या यो. जळकुट. असू दे ना कशाला घेऊन आला तुम्ही? असू दिला का तुमचं का दोघाचं नातं म्हणजे मला माहित नाही का तसं करता. ना फोन केलाय आणि आईने बी बोलावलंय मला. बोल नको. असू द्या, तुमचं नेहमीच आहे. चांगल्या मुहूर्तावर कशाला तणताय तुम्ही? हेच मी म्हणतो, चांगल्या मुहूर्तावर मांजर आडवं गेलं ना पण धंद्याला नाट लागतो. म्हणजे मी मांजर आहे का? तुला नाही म्हणत मी, आबाळाला म्हणतो. या लक्ष्मी आली घरात, लय बोल नको. चरा आई या पूजन. आई आता असा धंदा करणार, नोटा आता कशाचा नाही तोटा. असं जी मिळून बाजीराना करतो ना धंदा, नादच करायचा नाही. नाही तर नुसतं पेट्रोल वाले डिझेल आय हिशोबाला मी आहे, तू टेन्शन घेऊ नको लागा. तुझा काय संबंध आहे? माझा मी आता पैसा नाही, पैसा तुझा काय संबंध नाही. पण जाऊ दे, मुद्दे काय व्हायला खबर डबं करून आणलंय ना पोरांनी लेकरांनी. कसलं खबर डबं केलं तुला आय, नंतर सांगतो मी आता. तू गाडी काय बोल नको ना, जा बरं घरी. तू काय बोल नको. काय खबर डबं केल्यात ना ती माझ्या मी पद्धतीने केल्यात. आईला काय सांगू नको. नंतर नाही सांगतो मी. वहिनी कशी गाडी? छान आहे गाडी. छान आहे ना. बरं आहे का की तुमच्या बहिणीला कॉलेजला जावं लागतं सकाळचं लवकर. जर कधी पहाटे पिठ सोडवायचं असलं तर मी आहे बरं का, मला लगेच सांगत जा. बर सांगते. कितीला आणली गाडी? आता कितीला आणली म्हणजे तशी आता किंमत पैसे गेलं की वहिनी 4.5-5 लाख रुपये गेलं. एवढे? मग गाडी फुल कंडिशन आहे. ती बी देत नव्हता पण आणली बळच माग लागून. होय. हो. माझ्या भावानी असली गाडी भंगारात विकली काल परवा. भंगारात? भंगारात नसेल ही, ती वेगळी असेल, छलमड असेल. हे वन कंडिशन गाडी आहे. नाही ती तर अशीच होती बाबा, पण भंगारातच विकली. असू दे की, तुला काय करे पूजाय बोलावलंय मी. तेच ना. हे असं असतं बघा वहिनी.
म्हणजे तुम्हाला काय त्यांना तरी काय एवढा अंदाज येतावा तिला पण आता अगं, आहे. शेणाने आणली, आनंद व्हायला पाहिजे ना ती आणली. अगं भावाचं जरा थोडस कौतिक सांगितलं असेल त्यात काय तवा असत्यात असल्या गाड्याला भांगारात मिळते ते असले नाहीत मिळत लय भंगारात ते छलमाड असू दे चला ना ना हा. चला फोडून घ्या नारळ ना ना थोडा तुमच्या हस्ते नारळ नेमकं बापू बी गेल्यात आज पंढरपूरला हा आहे का ना बरोबर आहे की नाही नाना आहेतच की नानाच. घे तूच फोडून दोस्त आहे चांगला तुझा काय संबंध आहे नाना तुम्हाला नसला फोडायचा ना तर माझा मी फोडतो आलं लक्षात काय ना तुमच्या हस्ते फोडा अहो कुठं बी कोणाला बी येतं नारळ फोडायला का रे? आवश्यक कोणी काय नको बाबा तू ग बस बाबा आउट की नाना आम्ही जाऊ दे पुढे दे. ज्येष्ठ माणूस आहे का नाही काय असू दे नानानं फोडला काय आणि मी फोडला काय एकच हा, आहे एकच आहे असं ना बरं आई आता पेड पेड नाही आणलं बाई. नाही हार आणला नाही काहीच नाही आता हार सांगीला नेऊनच घालतो आणि पेड काय 2 दिवसांनी वाटतं सगळ्याला नेऊन अरे साखर 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 आणली साखर गणाला का पण पेढ पाहिजे होता आज घ्या. एवढा असू दे. आनंद हे का ना पेढ्यापेक्षा साखर गोड असते. गाडीची चावी दे आयला एक चक्कर घेऊन ये तुम्ही नको 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 आईला चक्कर नको तुझ्या बरं आईला चक्कर येईल साखर घे. लय लय गाडीत आणतो तू हा आमची आहे माझी आहे माझा मी तिला राऊंड हाणतो देवा धर्माला नेतो वहिनी आहे का तुम्हाला वेळ हो हो येऊ की आणि तुम्हाला आहे का वेळ हाय की मला पण मी पण येते की आणि जाऊ खेळ आपण देवाला हा? नाही, चला नाही, मग. पण असू दे ना तो मला आणतोय ना ही चक्कर तर आणू दे ना मला नाही चक्कर बिक्कर येत नाही चक्कर येत ना नाही येत मग मला. त्याला नीट सांग माझ्या संग नीट राहिला अरे नीटच वागतोय काय करतोय तो काय करतोय म्हणजे सकाळी सकाळी हे गावात मचाला केलता व्यवहार मोडला होता गाडीचा कशाला व्यवहार मोडतोय तो आय विचार की आता मोठा झालाय गाडी आली ना आता पैसावाला झालाय आता कशाला गरीब तुला दोस्त दिसतोय त्याला आता काय आता नोटात नोटा आता दोस्ताना नाही तोटा किती बी दोस्त मला हा. हा. अजून तो तरी कशाला म्हणतोय नोटाला तोटा नाही आमक होतंय तसं नाही काय तू राहू दे तू पहिल्यांदा मला नाम लाव आणि पहिल्यांदा गाडीत बस चल हे गाडी चावी चल नाही नाही गाडीची ऐवजी आमचा बाप फायदा जाऊ नको त्याला बी लावू मागं दे बस की, त्याला बी लावू दे की ना लय आला शायनिंग मारतोय नाही. हा? चला, सगळेच. चला ए, गाडी चावी चल मी गाडीत बसणार आहे माझा मी चला हॅलो, मला आम्ही. बसा की हॅलो, चल. ही काढा. चला, या. आणतो एक राऊंड आणतो लगेच येतोय. चला. हो चला चला बसा, बसा तुम्ही. ए, यार बसा पटापटा चालू. हा तर, गाना एक काम करू का धक्का मारतो का जरा धक्का मारतो का नवी कोयडी गाडी धक्का मारतो का उतर खाली खाली उतर खाली अरे धक्का मार थोडा धक्का नाही अरे पण तुला धक्का मार लगेच चालू आहे ना तुला धक्का मारून बाहेर काढला पाहिजे हापूस आहे मला माहित होतं माझ्या गाडी चालू आहे ना. आता बघ कशी आता ही हापूस आहे तुला नाही माहिती आता मी बघ कशी चालू करतो बर का दुल्हनिया या गावातली लोक लय चाबरी आहे ती विनाकारण तुला बोलायचा प्रयत्न करतेली अजाबात पदर उघडायचा नाही जर उघडला आणि त्यांना जर काय बोलली जाग्यावर तोंडाला रपूच करून टाकेल हा काय मी जेवढा शांत आहे तेवढा डेंजर बी आहे हा हास आतल्या आत हास हा गिराकच काय आहे ना का आले गिराक माग वहिनी नमस्ते हा हो हो कळलं तिला गणू भाऊजी आहेत कळलं कुठे निघाली टेलर निघालो बारामती फिरायला बारामतीला वय मग आणि मग कशाने जाणार आहे कशानं म्हणजे 4 व्हीलरनं होय हा. आणि मग आपली आहे की गाडी काय तुमच्या काय द्यायची ती द्या हा? कुठली ही गाडी लगा मिरगाना फॉर्च्युनर BMW अशा गाड्यात माझा प्रवास असतो रे हे असल्या फालतू होय मग टेलर तेवढं चपलीचा बंद तुटलाय तेवढा शिवून घ्या की काय म्हणला चपलीचा बंद तुटला स्टाईल आहे दिलवाल्याची स्टाईल अशी आम्ही कधीच दाखवत नाही आणि तुझ्यापाशी तर नाहीच नाही हा अरे पण तुला काय करायचंय त्यांची चप्पल फाटली का तुटली का कपडे फाटल्यात अरे आपलं गिरायक मध्ये वाचतं अरे तसंच नाही का ना मला सांग एवढ्या भारीतल्या गाडीत फिरतात आणि फाटक्या चपलीने प्रवास करतात कसं वाटतंय ती शोभतय का ती नाही नाही शोभतय हा ऐका की दिलवाली तुम्ही जाता चाल हा. BMW मर्चडीज वाडी ही समजा आणि हात बसा ना कशाला होईल लावून सांगू आणि पर्यंत एवढं- तिथून गाडी करा आणि एवढं भाडं तर आहे का फक्त 500 रुपये जाग्यावर ए, पोच.
500 ती नाही रे, 2000 1500 असू दे, 1000 असू दे, मागे सरणार नाही. पण मला एक सांगा ना, गाडीत एसी आहे का? एसी अहो लय पॉवरफुल एसी, 2 असं फुटलं फॅन लावल्यात, असं बटन दाबलं वागा 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 फिरते. पण एकदा गाडी निघाली उतरेपर्यंत बंद करायचा नाही. हो डिझेल येईन की वाचवायचं. आता करू का चालू? चालू करून ठेवत नाही का तुम्ही? नाही नाही लगेच गिरायक बसलं का नाही, आम्ही दोघं असले अजिबात फॅनच लावत मी नाही. काय म्हणतोय, एसी आपण करू चालू, पण एवढं गरम बिरम होते. वहिनी तुम्ही कशाला ती पदरण बिदर घेताय? काढा की पदर. बावळटच का? हा, कॅन्सल, गाडी कॅन्सल. अहो, काय झालं वाले? काय झालं? ही हिंमतच कच झाली माझ्या दुल्हनियाला बोलायची? टाप आहे का गावात कोणाची बोलायला? कॅन्सल गाडी. अहो तसं काय असतं वय, तो नुसता कुठं वहिनी, अहो तुम्हाला जसं बसा तसं बसा की दिलवाली. मी काय म्हणतो, अजून पोत जा त्याच्या तोडा, आम्हाला काय करायचंय? ए, तू नका पुढचं रान आणू. मी पोत टाकीन ना तर बारदाना टाकीन. तू सुद्धा मी जास्त करायच नाही, तू तर नाहीच नाही. हे बघ, चालत जाईल नाहीतर हिला खांद्यावर बसून पळत घेऊन जाईल, पण तुझ्या ह्या गाडीत बसणार नाही. हड! ओ टेलर ऐका, हा. मी काय म्हणतो, 400 रुपये द्या. ए, 100 रुपये. हा, 400 द्या. 400. 400 टिप मी असा दरवाजा उघडला ना माझ्या दोलेण्यासाठी, कुणी त्याला देतो मी. हड! 2-3 हजार घालवेल, पण आता BMW मध्येच जाईल, या खटाऱ्यात नाही. ओ टेलर, माझ्या दोस्ताच्या गाडीला खटर बिटर काय म्हणायचं मला सांगतोय. ए, असू दे, असू दे, झालं असेल चुकून. बस बस हा, बस. हा, एकदा कॅन्सल म्हणलं ना, कॅन्सल. 300 रुपयात देतो. हड! असल्या खटारा गाडीत बसत नाही मी. चल ग दुल्हनिया. लय दिसतोय र. नाही नाही लय दिसतोय, तुझ्या तोंडाचा पहिला जाळ कर ना. अरे तसं नाही रे का ना, त्या बिचारीची मला दया आली रे. हिरबळला का झाकलेली नसती ती. सांग बरं किती गरम होत असेल तिला. अरे तुला काय करायचंय या? तो दिलवाले दिवसभर तिला घरात कुंडून ठेवतोय, तिथं नाही माया करायला गेला, हातचं गिराय गेलं निघून. अरे मला काय माहित का ना, मला वाटतं का ना गाडीत बसवल्यानंतर ना तिला तसं म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे आपण डायरेक्ट सोडली असती तिला तिथं. वा वा, म्हणजे तुझ्या डोक्यात होते तिला पदर काढायचाच. तसं बे गावात नाही आल्यापासून बघितलं नाही ती कशी दिसती, काळी आहे का गोरी आहे रे नक्की? आम्हाला काय माहिती? हा? आम्हाला आम्ही बघायला गेलो या. अरे आम्ही बी आतापर्यंत लय प्रयत्न होय केले का? तिला बघायचं, ते दिलवाले कोणाला दाखवत नाही असं सहसा. आहे काय? पण सगळे म्हणतात दिलवाल्याची बायको लय दिकणी आहे म्हणून, लय दिकणी तू दाखवत नाही कोणाला. म्हणून अरे फसवून लग्न केलंय. त्या बायकोचं आहे का ना दिलवाली बायकोचा बाप लय गरीब होता, आणि तिच्या 2 नवऱ्या होत्या, त्यांनी शिकवल्या बिकवल्या, आणि ती बळच हे आपली करून लय ताप देतोय. बसून? ती शहाणी वे अवलाद, हम्म. तिच्या परत नादी लागू नको. हा? ए, मी नादा लागतोय. चल दुसऱ्या चौकात नेऊन लावू आपण गाडी. बस चला बसा. चला चला, मी माग बसतो. हा चला, जाऊ दे रे गाडी. रे किती झाला धंदा रे? बघ की किती झालाय. हा 400. अरे थांब की हे बघ 500ची नोट. काय बोलतोय? मग अगं बाया 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 साईडला ठेवली होती. 1 2 3 4 5 5 आणि 5 10. 10. लका 1 वाजेपर्यंत आपण 1000 रुपये धंदा हा. केला या. आणि म्हणे की मुंबईला आणि पुण्याला ट्रिप मारू. अरे ह्याच लोकलच्या ट्रिप किती परवडत्यात. आणि मी काय म्हणतोय, सांगवी चौकात लावायची गाडी. सांगू चौकात. हो. यार आहे का ना तू, मला सांग, ह्यो आहे आडमार्ग. इथं लोकांना वाहन आहेत का दुसरी? नाहीत लागा. म्हणून तरी म्हणते ते आम्हाला सोडा, आम्हाला सोडा. अरे बिवायला येणार जाणारी सगळी काय होते माहिती, भाविक बसते की लगेच बिवाय पैसे सोडते की कांबळेश्वर तू सांगू बारामती. इथं काहीच नाही. शुक्रवार येऊ दे की. शुक्रवार तर तुला सांगतो, मला तर वाटतं का ना अजून एक आपल्या गाडी घ्यायला लागेल. होई ना? सेम अजून शोध. चालतं घेऊ की चांगल्या पद्धतीने. काय होते का ना, मला काय वाटतंय आपला जरा बिझनेस अजून जरा थोडासा फास्ट चालला पाहिजे. लोकांना माहित नाही का ना, लोकांना माहित नाही. कम्प्लीट तू आता तू 10-12 दिवसात थोडा धंदा झाला वेळेला का? झालाय धंदा बरोबर आहे, पण लोकांना माहित नाही. एक काम कर, माझ्या डोक्यात आयडिया काय? बघ आता जाहिरात कशी करतो. जाहिरात? अरे जाहिरातीला कोणाकडे जायचं तेव्हा अरे मग त्याला पैसे घालवते जाहिरात पैसे करायला. रुपया जातोय तेव्हा. तू फक्त माझ्या बघ. हा ओके, कॅमेरा आणि इथं दिसू दे, इथं दिस. इंस्टाच काय करतोय? थांब की इंस्टा जाहिरात बनवतो 2 मिनिटात. बघ तरी. हा हा तर नमस्कार मंडळी. तर या ठिकाणी आमची टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. तर आम्ही बारामती फलटण वाहे कांबळेश्वर असा आमची लोकलची ट्रिप असते. तर आपण या गाडीमध्ये नक्की या. आपण गाडी बघू शकता, एकदम प्युअर गाडी आहे, 1 नंबर. हे बघा मस्त टायर दाखवायचे. हे बघा गाडीचे टायर बघा. तर मंडळी, ज्यांना कोणाला जर प्रवासाची अडचण होत असेल तर आम्हाला नंबर घाला.
तर मी गाना ह्या गाडीचा मालक आहे आणि ह्यो यार मध्ये तसं नसतं बोलायचं मी गाणं मी काय अरे पण सांगा बी नको गाडीचा मालक आहे. नाही ग बस कट करून मी जोडतो बरं थांब शांत. तर ज्यांना कोणाला प्रवास करताना अडचण होत असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद. माझा नंबर बी टाकून त्याच्या बरोबर. हा सगळं टाकायचं गाणं एडिट मध्ये तुला कळतच नाही. आता हे ऍड सोडतो. नाही 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 बावळट झाला काय ती सोडू नको ऍडमिट काय का अरे लोकांच्या नजरा नाही चांगल्या लोक काय करते नजर लावते चाललेला धंदा बंद पाडतेल्या. गाणं तसं नसतं बिझनेसला लावला गजरा आणि किती बी जणांच्या लागू दे नजरा तसला विचार करायचा नाही. अय, गाडी गाडी चलो मी काय म्हणतो का ना अहो ना रात्रभर मशीन चालू आहे रात्रभर. बघा आत्ता पत्ता पण केली. हा हाय तयार आहे घेऊन जावा. दिली वाले टेलर हा एक मिनिट हा बोला की अहो कपडे टाकलेली का तुम्ही शिवली दिली नाही ती बर माघारी करतो फोन थांबा जरा. कशाला माघारी करतो पण आधी फोन बंद करा. 7 तारखेला कपडे देतो म्हणला तर 11 तारीख आली आज लग्नाची. नागेश सगळं काम करतो तुझं सगळं झालंय. अजिबात काय नाही कपडे का दिले नाहीत मला एवढं सांगा. लगीन 11 तारखेला आहे. आज अरे हो हो म्हणजे काय पाया पडू का तुमच्या नको पाया पडू कॉलरला मला कपडे कधी देणार मला एवढं सांगा. संध्याकाळी मी घेऊन येतो. नाही दिले तर मी चापटीला काय नाही मला घेणे नाही तसलं. नाही दिले तर तुम्हाला चापतील मी संध्याकाळी बिनधास्त घरी आणि मी थांब. न्यायला येणार नाही तुमची तुम्ही आणून पोच करायची. ओके आणि ओके नाही केली तर काय देणार. काय तुला करायचे ते कर बस का. शेवटचं सांगतोय नाही जर कपडे मिळाली लका देतो बा. तिला मी बर देतो तुला जा बाबा तुझा नाही दिली तर लका आणून देतो घरी. अरे जा कपडे नाही दिले तर चापतील. लका लय असली आली आणि गेली. लका गावातल्या लोकांची कमालच झाली. घेतील का उलटून सुटून चापतील. ये संध्याकाळी बाजरा कसा शेता तुझा धुमता तिमता करतो बघ नुसतं. नमस्कार मी आलोय साताऱ्याहून. माझी गाडी गेली चोरीला. मी काय अहो ती गाडी मला कळलंय तुमच्या कांबळेश्वर गावातच आहे. कशावरून आमच्या गावात आहे. अहो ही रील्स मी बघितली. हो का ही रील्स त्यावेळेस मला कळलं आणि मला ते ट्रॅक लागला की कांबळेश्वर गावातच ही गाडी म्हणून मी आलो. अयो ह्या चोर आमच्याच गावात आहे की दोघं आम्ही रणगाणा. होय का मला एक सांगा पोलीस केस केली का तुम्ही. नाही केली. एवढं राव तुम्ही बाद आहे पटकन पोलीस केस करून चला. नाही नको कशाला का? अहो जर समजून सांगितलं तर देतील की गाडी आपल्याला. अहो लय महाचोर आहे ती. काय अख्खं गावी काय काढलं काढलं या दोघांनी. हा अहो पण नको कशाला लगेच टेस्ट करून काय करता. ऐका त्यांचा ठाव ठिकाणा मला माहित असतो. घे त्यांचा खोटा आहे. हा असं झपा त्यांना बोलायचं कामच नाही. असतो अरे आपली लक्ष्मी आहे का ना स्वच्छ पाहिजे कशी एकदम काचगत. उरकलं नाही वय उरकले सगळं ना चला चला चला. आज ऐक नाही का ना आज माझी गाडी बाहेर गेली त्यामुळे तुमची गाडी आणि काय असेल ती भाडं सांगायचं नाही ना अहो तुमच्या सहकार्यात आले भाडं नाही बाबा. गाणा अरे ती देतात प्रेमानं तर घ्यायचं. तुला माहिती ना त्यांचा किती जीव आहे आपल्या. आणि ना तसं मी तुम्हाला सांगतोय तुमची गाडी जरी घरी असली तरी आमचीच गाडी वापरायची. ना भाडं बिडे काय देऊ नका फक्त काय जायला पेट्रोल लागेल ना तेवढं आपलं टाका. अरे गाणा तू किती जरी नाही म्हणला तर बाजीरांना भाडं देणारच की. अरे आपल्या प्रेमापोटी तर डबल भाडं द्यायला बसल्यात. काय टेबल दिल तुमच्यासाठी. अरे माझ्या गावातली पोरं होतकुरू होते हीच मला लय मोठा आनंद असतो. नाही ना का भाडे बिडे काय नको बरं का फक्त जी काय पेट्रोल लागेल ना गाडीला तेवढं टाका. हा बस बरं टाकतो. चल दिलवाले ना बुकिंग झालं नानाला घेऊन चाललोय. अरे हो ना बुकिंग ओ पाहुणं बघा गाडी हीच आहे का. हीच आहे माझी गाडी चोरीला गेलेली. हा माझी गाडी चोरीला गेलेली. डोक्या बिक्यात फरक पडलाय काय तुमच्या पाहुणं. ओ बाजना ना तुमच्या पडलाय. अहो ही असली लाभरू घालवणारी जर लोक आपल्या गावात असतील लका चोरीची गाडी आपल्या गावात. हा लाज वाटाय पाहिजे. कुणाला तोंड दाखवाय आहे का जागा आता मला. हा दाखवूच नका तुमचं तोंड बघून ऑलरेडी सगळे भेटतात. घे बसा पाहुणं पोलीस केस करा म्हटलं का नाही तुम्हाला मी. मागं सरा. तुमचा काय संबंध आहे. काय संबंध आहे. दोस्त आहे माझा दोस्त आणि माझ्या दोस्ताची ही गाडी आहे. ओ दिलवाले लय कालवा करू नका. काय तुमचं म्हणणं आहे नक्की. गाडी माझी आहे. हा चोरीला गेली साताऱ्यातनं. कोण म्हणलं तुम्हाला. अहो आम्ही गाडी विकत घेतली ही
अहो तुम्ही विकत घेतली असेल पण माझ्याकडे दाखवा, कागदपत्र दाखवा, हा. मला आमच्याकडे बी गाडीची कागदपत्र आहेत काय बी उगत लापाडी करू नका हार्ड कॅश दिली राव बाबा. हा. हे का ना कागदपत्र दे. कागदपत्र दाखवतो कागदपत्र त्या ह्याच्याकडे तात्याला फोन करा. ओरिजिनल आहे सगळे यामध्ये हा आरसी बुक आहे आरसी बुक आहे सगळे हा आयला ही डुप्लिकेट बनवून घेतलं का? हे नाही घेतलं असं. डुप्लिकेट का ना लाव फोन हा डुप्लिकेट कुठनं बनवून घेतलं ती राहून तुझ्याकडेच. एक मिनिट थांबा. तुम्हाला त्याचं बघा पाहू तुमची आता ना दिलवाने. हा हे नव्हता त्या कुठं आहे रे तू? हा ती गाडीची कागदपत्र घेऊन इथं ये देवळापाशी. लगेच ये लगेच. येऊ द्या हा तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही पाहुणं गावातनं गाडी घेऊन गेल्याशिवाय घरीच जायचं नाही ए, हा. दिलवाले काय संबंध गाडी आमच्या घेऊन घ्यायचं नाही मग असं जर कोण रावकीची भाषा करायला लागला तो सुट्टी देणार ना आम्हाला. अर्थ सवय असतं उद्या कोण बी असलं डुप्लिकेट बिप्लिकेट घेऊन येईल आणि म्हणलं माझी गाडी याला बेटा झाला काय आपला फसवाय बघताय बे तुम्ही? मग काय? हा? म्हणजे ए, गप बसा तुमची दोघांची काय लायकी आहे ना मला चांगलं माहित आहे पाहुणं तुम्हाला जर ही गाडी पाहिजे असेल तर पोलीस स्टेशनलाच आपल्याला न्याय मिळेल चला पोलीस स्टेशनला चला पोलीस स्टेशनला. दिलवाले जरा शांत राखी पाहुणं. हो का मी या गावचा सरपंच आहे त्यामुळे तुम्ही थांबा. मला शहानिशा होऊ द्या. पोरग्याला फोन केलाय तो कागदपत्र घेऊन येत असेल इथं आणि मग काय असेल ते बघू आपण. हो का सरपंच साहेब तुमचं बरोबर आहे काय पण तुम्हाला सांगतो मी जवळजवळ 1 महिना गाडी हुडकतोय 1 महिना आणि ती मला गाडी ट्रॅक कसा लागलाय माहितीये हा. का इंस्टावर ह्यांची व्हिडिओ पडला व्हायरल झालेला बर आणि तेव्हा मला हे ट्रॅक लागला तेव्हा मी गाडी इथं हुडका आलोय कांबळेश्वर गावात. अहो पण ते इंस्टा हे काय ह्यांनी व्हिडिओ टाकला होता इंस्टा नको म्हणलं तरी पण असं नका. पण ती थांबा आमचं जो ज्याच्याकडून मी गाडी चला पोलीस स्टेशनला तुम्ही जाओ. हे कर बरं झालं आला. ते कागद दे. मी तुला ही गाडी का घेतली का नाही 35,000ला ते कागद दाखव. ते कागद 2 मिनिटं मोबाईल मध्ये असतील कागद. बघू की थांबा हा घंटा बसणार मला माहित आहे पाहुणे माझ्याकडे दिलीच नाही अजून. हा तर आणि मी सांगतो मी काय ह्याने कोणाला फोन लावून द्या तुम्ही कोणाकडून घेतली मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही बरोबर पण तुम्हाला एक सांगतो ही गाडी माझी आहे ती ओरिजिनल कागदपत्र आहे. बस नाही आमच्या पाहुण्याची हे तर ए तात्या घंटावतो का आम्हाला नाही का ही बघ हो ओरिजिनलच आहे काय आहे तुमचं नाव? माझं नाव बघा की त्याचे सागर सोनवणे. लका चला पोलीस स्टेशनला हो तुम्ही थांबा हो. थांबा की. तुमचं आधार कार्ड दाखवा बरं. सगळं दाखवतो घेऊनच येतात ती दाखवा पॅन कार्ड बी दाखवा परत पॅन कार्ड आहे नको हा द्या की सगळं घ्या काय बघायचं ते बघा पॅन कार्ड हा. हे मतदान कार्ड हा ह्या गाडी लायसन हा हे लायसन बघ 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 अजून काय दाखवू फोनची चप लागतोय का ना? हा? तात्या तुला आता माझा अक्षरशः मेंदू स्विच ऑफ व्हायची वेळ झाली. ए का ना तुला मी आधी काय सांगत होतो गाडीची कागदपत्र पहिल्यांदा चेक कर पण किती तुला हुलहुळा चालता रे तू ते काम कर हो ना असू द्या. आता ही गाडी हो का मी आता धंदा सुरू केलाय गाडीला लक्ष मिळावं माझी मला पैसे येतात त्या ती 35,000 रुपये ह्यांना दे तुमची गाडी मी विकत घेतो. माझी मला गाडी पाहिजे पोलीस मी स्टेशन. गाडीसाठी लय फिरलोय. केस 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 पण नकानो थांबा तुमच्या हातापाय पडून मी गाडी देऊन देणार अजिबात तुम्हाला. अरे काय म्हणा काय करू आता थांब आम्ही तसलं नको माझी मला गाडी द्या नाही तर मी पोलीस केस बस पण 2 मिनिटं थांबा की राव. होय आम्ही कुणाची कागदपत्र आहेत ती? काय ह्यांचंच आहे राहू बाजी नाना होय मग काय तर पाहुणं मी सगळ्या गावाच्या वतीनं आमच्या ह्या दोघांच्या वतीनं सुद्धा माफी मागतो बरं का. काय बी असू दे हो का काय चुकून काय झालं या तात्यानं काय केलंय त्याची शहानिशा मी करतो. तुमची गाडी या त्यांची चावी द्या आणि त्यांना गाडी घेऊन जाऊन द्या. आपलं आपण बघू काय करायचं ते नक्की दे त्यांचा आम्ही. अहो पण परत त्यांनी गाडी आणली तर काय हो, करायचं केलं. बघा पोलीस स्टेशनला तुम्हाला काय करायचंय तुमचं तुम्ही बघा की हो तुमची गाडी मिळाली जाऊ तुम्ही जावा तुम्ही गाडी घेऊन. सरपंच साहेब हा, येतो. चला, बस. हो, हो, हो. आणि मला जाता जाता तेवढं दुकानावर सोडा माझ्या गेलो टेलर चला जाऊ दे मला काम आहे ती ह्यांना ढकलून द्या हिरीत चला लय अतिशायनिंग असते यांची. म्हणलं होतं राव केस करा तुम्ही बी ऐक ना जाऊ द्या चला गाडी मिळली आपल्याला माझी गाडी अरे रडू. ए अरे डॉक्टर गणाला काय ऐक ऐक आर गाणं ओके अरे बाजी त्याला उठवा तू काय येणं झालंच का काय माझी गाडी. हा, तुझं आपण बघू
गाना ए थांब जरा ए बाजना एक मिनिट गाना मी जीव देतो माझी गाडी झाला काय अरे थांब की जरा शांत बस की इथं झालाय काय गो दोन मिनिट तुझ्यामुळे झाला कशाला रील्स बनवली कशाला व्हायरल केली तुला मी काय सांगितलं होतं रील्स बनवू नको म्हणून हा अरे ही रीलचं सोडून मेन गोळीत आहे तात्या त्या गाडीचं मॅटर सांग कुणाची गाडी आहे खरं सांग कुणाची गाडी आहे लवकर सांग कुठला पाहुणा आहे तुझा अहो काय झालंय माहिती का अहो माझी काय चुक नाही राव यार काय मग कशाला तुला कळत नव्हतं का अहो आमचं पाहुणं होतं पाहुणं म्हणजे माझ्याकडे कालटो गाडी म्हणजे 35,000 द्यायची आपल्याला कोण गिरायक असेल तर तुमच्या इथं बघ 2 दिवसात कागदपत्र देतो बाजीना मला वाटतंय ह्याच्या पाहुण्यानंच गाडी चोरली असती हा पैसे कुठे ते मी दिले की पाहुण्याला घ्या पाहुण्याला दिलं का कल्याण झालं अरे लका पण आधी तू कागदपत्र ताब्यात घ्यायची नाही पैसे द्यायच्या आधी पण मला काय माहिती तुला एवढा विश्वास कसला अरे तू रडू नको बाबा 2 मिनिटं रडू नको का ना पैसे बाजीनानाचा तू का रडतोय माझी गाडी पैसे बाजनाचे पैसे कोणी दिलं पैसे गाडीला हो पैसे बाजनाचे मला माझे पैसे नाही का तुझं नाही तर म्हणजे काय सगळा ह्याच्यात मुक्तच झाला का तो काय बी असू द्या त्या पाहुण्याची शहानिशा तर करतोच काय नाव आहे त्याचं यांची बी देऊ आणि ऐका आता तुम्ही दोघं माझ्यात चाला नाही पैसे फिटत सोर मग काय तर हो का सुट्टी देणार नाही काय दोघच वय दोघं नाही ह्यो तिसरा बी आहे की ह्यो बी गाडीचा मला चालतं की पैसे घेत होतो तेव्हा मी कुठं मालक होतो मी नुसतं पैसे मोजाय होतो गाडी पुसाय होतो तुमचीच गाडी नाही दोघांना नसलं तर मात्र तिघं बी माझे पैसे फेडायचं मी पैसे तुझ्याकडे दिलत ऐका बाजीना आता झाली चुका नाही लक्षात घे गाडी घेताना मी तुला म्हणत होतो गाणं कागदपत्र चेक कर तू चेक केली का तुला काय वाटलं मला वाटलं आता हे वस्तूला मध्ये तुझा काय गोळ झाला बाजीना ऐका 2 मिनिटं ह्याचा काय गोळ झाला ह्याला वाटलं गाडी दुसरं कोणतरी घेईल म्हणून आपण पटाकीसनं गाडी घ्यावं ह्या बहाण्यात त्यांनी काय केलं गाडीचं कागदपत्र बघितलं नाही गाडी कुठली आहे काहीच बघितलं नाही लगेच गाडी घेतली मी त्याला सांगत होतो बाजीना नको घेऊ म्हणून बरं आता झालं असू द्या आता काय करू माझं साहेब ओळखीचं जायचं पोलीस स्टेशनला आधी कंप्लेंट देऊ त्या माणसाच्या नावाने इथनं पुढं कागदपत्र आधी बघायची ती गाडीची ओरिजिनल कागदपत्र आहे ती का तवा व्यवहार करायचा तुम्हालाच नाही सगळ्याला सांगतो की असं अजिबात करायचं नाही कुणी बिल माझी गाडी विकायची एवढी रक्कम अरे तरीच म्हणलं मी 2008 ची गाडी कशी काय 35,000 देते ती मी म्हणत होतो तुला आपण मला वाटलं चिप मध्ये गावती म्हणलं म्हणून ऐका आता हा का उशीर करायला नको पटाक दिसणं पोलीस स्टेशनला जाऊ आणि केस करू आहे का ना चला नको लय टेन्शन घेऊ इथनं पुढं एवढं ध्यानात ठेवा नम्र विनंती करतो मी कागदपत्र बघितल्याशिवाय आणि कागदपत्र ताब्यात घेतल्याशिवाय कोणाला पैसे देऊ नका फक्त तुम्ही शेवट मला एक शब्द द्या तुम्ही पण पैशाचं नाव नाही काढणार तर मी इथं जेव देतो मला वचन द्या बरं राहू दे बघू आपण त्याच्यावर केस करून काय होतंय ती बघू तुला काय वाटतं बाजीना पैसे मागते अरे सोडलं तुला बाजीना पैसे सोडलं तुला काय पाहिजे ना रसाया होय राम रे खरं म्हणा गेलं का देवानीच म्हणायचं आपल्या मागचं संकट टाळलं बरं का मग ते चोर जण असा गावला ते 35,000 काय नानाचं माझ्या अंगावर पडलं असतं का हा अरे गा ना तुला माहित आहे का खरा पिक्चर कुठे फिरला कुठे फिरला नुसतं चोर घालून उपयोग नाही अरे चोर कबुली देत नाहीत पण लक्षात घे मी जर नसतो ना त्या दिवशी तुझं 35,000 निघलंच नसतं तुझं नसतो तर तू काय केलं तुला माहित होतं का चोर काय मला सगळं गाणं माहित होतं एक लक्षात घे ज्यावेळेस मी पोलिसाला म्हणलं साहेब ह्याला टायरात घालून हाना तेव्हा कसं काय म्हणलं देतो 35,000 नाही तू सांगितलं त्यांनी टायरात घालून हाना सुरुवात केली का पोलीस आहेत ते पोलीस आलं लक्षात त्यांचे तर पट्ट्यावर लिहिलं नसतं नेहमी खरे बोलावे मेरी आवाज सुनो अरे हो की पण मी बोललो म्हणून तर झालं तसं तू नाही नानाचा मोठा गोट आहे तिथं तुझा काय समज तुला कोण ओळखतं नाना नुसतं गावात चरा करतात तिथे गेले गप आपलं कोंबडी करत बसलाय कुठेतरी कोपऱ्यात तसंच असतं नाना साहेब लोकांपुढे लय बोलत नाही नानाचं डोळं बोलतात नानानं फक्त मी बघितलं स्वतः तर नाना नुसतं डोळं वाटारलं आणि त्या PI कडून असं खुणावलं लगेच तरी सूत्र हल्ली 2 मिनिटात काय का गाणं सांगतोय तू गेला पुढं तुला माहित आहे का बाजीना पोलीस स्टेशन मध्ये पाय ठेवायला बेत होतं नाही म्हणतोय तुम्ही जावा मी फोन केलाय म्हणलं बाजीना गावचं सरपंच आहे कोण आहे म्हणलं चला पुढं काय माहितीये का आमिर मी स्पष्ट सांगतो तुम्ही दोघं नुसते श्रेय लाटताय तुम्ही दोघं बी तू म्हणतो तुझ्यामुळे झाले नाना म्हणतोय माझ्यामुळे झाले मला माहिती झाले तुमच्या दोघांमुळे श्रेय हो का मी तुमच्या श्रेय देतो या श्रेय मग काय अरे अक्षरशः तुझी गाडी नेली ना
जेवलो नाही मी 2 तास जेवलो नाही का ना तसाच उपाशी होतो पोलीस स्टेशन मध्ये. आणि गाडी कोणामुळे नेली रे बाळा? कोणामुळे नेली तुझ्यामुळे नेली काय ना. संबंध? अख्ख्या गावाला नील दाखवायचं मला तो धंदा वाढवतो का माझा धंदा बंद पाडला? अरे तुझ्यामुळे झालं. मध्ये मध्ये येत होता नंबर प्लेट घ्यायला नव्हती पाहिजे आपण त्या गाडीत. व्हिडिओ जर नंबर प्लेट नसते ना घेतली आपण तर त्याला कळलंच नसतं ही गाडी त्याची आहे म्हणून. नाही जाऊ दे ती गेली ती बरं झालं बाबा. कसे लोकांची चोरीची वस्तू आहे आजच्या उद्या बिलामत आपल्या माग नको त्याच्या गरीबात तळतळ आपल्याला कशाला आलं लक्षात. एवढा आहे बरं का ना. पण काय बी बरं का हा. पण तसं म्हणा गेलं ना आमिर साहेबाला तशी माझीच माया आली बरं का. तुझी माया आली बरं का. नाही म्हणजे कसं माहिती का हा. मी गेल्यापासून जे तोंड पाडून बसलो होतो ना हा. असं जसं एखादा येडा माणूस कसा त्या ह्याच्यात बघ सलमान खान होता बघ. हा, 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 हा. कुठला पिक्चर माहिती का तुला? तेरे नाम. अच्छा तेरे नाम मध्ये का सलमान खान सारखा एकसारखा हा. बसायचा तसं मी असं साहेबाबरोबर बसलो होतो बर. कोमात गेल्यासारखा. तिथं साहेबाने ओळखलं ह्या पोराच्या मनावर लय मोठा आघात झालाय म्हणून. हर्षान्या साहेब माझ्याकडे आला पहिल्यांदा म्हणला चोर ह्यो आहे का त्यो आहे. तुला म्हणत होता चोर आहे कोण साहेब. अहो त्यो म्हणलं चोर नाही ह्यो तर म्हणलं बळी पाडलाय म्हणलं. म्हणजे मला साहेब म्हणला म्हणजे चोर आहे. हे चोर आहे काय म्हणला. अरे काय बोलतोय का साहेबाला मी असा मोरासारखा सज्जन दिसतो असं. सज्जन. आणि तो चोरासारखा म्हणतोय मला. अरे मी काय म्हणतोय माहितीये का ते सज्जन बिज्जन सगळं सोडून दे. तो तात्याचा पाहुणा आहे का ना तो चोर. हा. तो म्हणलाय माझ्याकडे अजून एक गाडी आहे लय चिपाड्यात देतो म्हणलाय. चिपडात देतोय. हो. अरे त्या तात्याच्या पोराला टिपडाला आणला पाहिजे. हा चोरासारखी अवलाद 1 नंबरची. आंबऱ्या आपली सुखाची आहे का नाही अर्धी चटणी भाकरी तीच आपल्याला चांगली बाबा. अरे गाड्या अरे ऐक की बाळ्या मोड तुला का माझ्या ऐक तू मोडतून गाडी घेऊ का. नको बाबा तुझ्या बाळ्या बी नको तुझ्या टाळ्याही नको. चल गॅरेजवर चल बाबा चल आपलं गॅरेज उघडू.